नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तर तो आहे की MPSC कंबाईन गट ब पूर्व परीक्षेला स्कोर कमी का झाला आणि आता गट क ला काय करायचं आहे. तर याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ आहे. तर हे बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा वगैरे केल्यानंतर की एक्झॅक्टली जी काही कारणं असतील की पूर्व परीक्षेला आमचा स्कोर कमी का होतोय, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे, जेणेकरून हे विश्लेषण ऐकल्यानंतर ह्या ज्या चुका मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तुम्हाला गट कला करायचे नाहीत. इव्हन इथून पुढच्या कुठल्याही परीक्षेला ह्या ज्या व्हिडिओमध्ये डिस्कस होणाऱ्या चुका आहेत ह्या तुम्हाला टाळायच्या आहेत. तर आणि तरच तुम्ही लवकर या चक्रामधून जे आहे ते बाहेर पडू शकाल. अदरवाईज त्याच मिस्टेक जे असतील ते तुमच्याकडून पुन्हा पुन्हा होत राहतील आणि पुन्हा पुन्हा तुमची प्रिलिम जी आहे ही थोडक्यासाठी किंवा तुमचा स्कोर कमी येणं जे आहे ते होऊ शकतं. त्याच्यामुळे इथून पुढे ज्या काही व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे त्या चुका इथून पुढे तुम्हाला सर्वच्या सर्व टाळायच्या आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर पहिली चूक अशी आहे की गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी वेळ न मिळणे. ही एक पहिली सर्वात मोठी जी आहे ही एक जी आहे ती मिस्टेक आहे की गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी वेळ न मिळणे. आता याच्या मागे कारण काय असू शकतं, तर पहिली गोष्ट म्हणजे की गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस जी आहे ही तुम्ही प्रत्येक दिवशी करत नसाल, हे एक पहिलं कारण असेल. दुसरं कारण असं असू शकतं की तुमचा GS मध्ये जो आहे तो जास्तीत जास्त तुमचा वेळ गेलेला आहे, म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे हे तुम्हाला जमलेलं नाही. आता जी काही कारणं असतील ते एकमेकांशी इंटरलिंक असतील, लक्षात ठेवा. जे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ती कारणे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत आणि याच्यापेक्षा जर वेगळी कारणं असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. तर गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी वेळ न मिळण्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगितलं की तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिसच जी आहे ही तुम्ही केलेली नाही प्रॉपर पद्धतीनं. दुसरं आहे की GS मध्ये तुमचा इतका वेळ गेलेला आहे की तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तापर्यंत पोहोचेपर्यंत टाइम जो आहे हा तुम्हाला जास्त मिळालेला नाही. इव्हन प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे शेवटी की टाइम अपुरा असल्यामुळं एका प्रश्नासाठी तुमचा वेळ जो आहे हा 2 मिनिटं किंवा 3 मिनिटापर्यंत तुमचा गेलेला आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फटका जो आहे हा परीक्षेला बसलेला आहे. आता याच्यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला करायचं आहे की गणित आणि बुद्धिमत्ताची तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस जी आहे ती आत्तापासूनच करायची आहे. सगळ्याच्या सगळे टॉपिक जर तुम्हाला जमत नसतील तर ज्यावरती आयोगाने आत्ता प्रश्नपर्यंत प्रश्न विचारलेत आणि फिक्स आयोग प्रश्न विचारतं, पाठीमागच्या जर 5-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चाळल्या तर तुम्हाला 100% लक्षात येईल की आयोग कुठल्या कुठल्या चॅप्टरवरती प्रश्न विचारतं. असे 8 ते 10 टॉपिक शोधून काढा. गणिताचे 8 ते 10 टॉपिक शोधून काढा, बुद्धिमत्ताचे 8 ते 10 टॉपिक शोधून काढा आणि ते चॅप्टर सारखं त्यावरचे जितके जेवढे जास्त टाइप्स असतील ते सगळेच्या सगळे टाइप सोडून काढा. आयोगाचे विचारलेले गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा सगळेच्या सगळं सोडवून काढा, बघून सोडवा, काय प्रॉब्लेम नाहीये. पण कमीत कमी नंतर आपल्याला टायमिंग जो आहे हा पुरला पाहिजे आणि त्या टाईपचं एक्झाम्पल पडलं की कमीत कमी 30 सेकंदामध्ये 30 ते 35 सेकंदामध्ये तुमचं एक्झाम्पल सुटलं पाहिजे. इतकी तुमची प्रॅक्टिस जबरदस्त तुमची व्हायला पाहिजे. बरं, हे कधी जमेल? आत्तापासून जर तुम्ही सुरुवात केली तरच हे जमणार आहे. एक्झाम तोंडावरती आले 8-10 दिवसावरती आणि त्यावेळेला तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता बघताय तर अत्यंत चुकीची ही पद्धत आहे. त्याच्यामुळे आत्तापासून जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताला वेळ दिला तरच तुम्हाला ते जो आहे गट क ची पूर्व परीक्षा इव्हन कंबाईन 2025च्या सगळ्या एक्झाम ज्या असतील ते तुमच्या पूर्व परीक्षा चांगल्या मार्कने तुम्ही पास होऊ शकता. मात्र जर ह्या विषयाकडे जर तुम्ही इग्नोर केलं गणित आणि बुद्धिमत्ताकडे तर तुमची पूर्व काय मुख्य परीक्षेला सुद्धा जे आहे हे तुमची जे आहे तुमचा स्कोर कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे गांभीर्यपूर्ण बघणं गरजेचं आहे. कारण का, गणिताचे 10 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न, 20% वेटेज इथंच आहे. 100 पैकी 20% वेटेज इथंच झालेलं आहे. म्हणजे जर ह्या विषयाकडे तुम्ही इग्नोर केलं तर तुमचा पेपर 80% पैकी ठरणार आहे. लक्षात ठेवा, 80% पेपर ठरणार आहे. आणि प्रत्येक विषय आपला स्ट्रॉंग असतो असं नाहीये. त्या GS मधलं असेल किंवा आता करंट अफेअर्स मधलं असेल, काही प्रश्न आपल्याला येणारच नाहीये त्याच्यामध्ये आणि जे येत आहेत जे तुम्ही जास्त रिस्क घेता त्यामुळे पुन्हा तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ शकता. कारण पेपर 80% पैकी झालाय. पुन्हा समजा 20 प्रश्न असे असतील त्या विषयाचे सगळे विषय पकडून की ते आपल्याला माहीतच नाहीयेत कुठले आहेत ते, आणि पुन्हा जर तुम्ही बाकीचे जर तुमचे बरोबर आले तर हे 20 तर निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत. मग पुन्हा स्टेजेस येणार आहे तुम्ही, म्हणजे पुन्हा तुमचं 2 ते 3 मार्कने कट ऑफ राहू शकतं. त्याच्यामुळे हे सगळं कशामुळे होणार आहे? गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस व्यवस्थित नसल्यामुळं आणि त्याची प्रॅक्टिस आपण जास्तीत जास्त केली नसल्यामुळं. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे गांभीर्यपूर्ण बघा, कारण हा विषय पुन्हा मेन्समध्ये आहे. जवळपास 22 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे विचारतात मेन्सला. हा आकडा कदाचित वाढू पण शकतो, याच्यामध्ये 24-25 पर्यंत पण विचारू शकतात. शेवटी आयोगावरती डिपेंड आहे, पण मागच्या तरी याच्यामध्ये 22 प्रश्न तरी आलेले होते. तर ह्या विषयाकडे गांभीर्यपूर्ण बघा, तर आणि तरच हा विषय तुम्हाला तारणार. आपल्याला करायचं काय आहे? सगळ्या विषयाला समान न्याय द्यायचा आहे.
असं कुठलाही माझा विषय आवडता, कुठला विषय माझा न आवडता असलं काय आपल्याला काही करत बसायचं नाही. सगळ्या विषयांना समान वेटेज, सगळ्या विषयामधून चांगला स्कोर आणणं, जास्तीत जास्त स्कोर आणणं हे आपल्याला जे आहे ते टार्गेट ठेवलं पाहिजे. तर आणि तरच या गोष्टी ज्या असतील पॉसिबल होणार आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाकडे गांभीर्यपूर्ण बघायला आतापासून सर्वांनी सुरुवात जी आहे ते करायची आहे. दुसरा पॉईंट असा आहे की उजळणी नसणं. आता प्रत्येक जण हे उजळणी कशामुळे नाहीये लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्यापासून वाचत आलेलं नाही आहात, ठीक आहे. एक पुस्तक तुमचं प्रॉपरली झालेलं नाहीये, तुम्ही नुसतं फक्त वाचतच बसलाय. पण प्रॉपर ते एकदा तुमचं रिडिंग होऊन त्याची 2 ते 3 वेळा तुमची उजळणी झालेली आहे का त्या पुस्तकाची, तर ते उजळणी नसल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण उजळणी नसल्यामुळे काय झालेलं आहे, तुमचं 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन जे आहे हे तुमचं झालेलं आहे. कशामुळं? उजळणी नसल्यामुळं. आता वन लाईनरला प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला डायरेक्ट उत्तर माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट वन लाईनर प्रश्न विचारला डायरेक्ट उत्तर येणं गरजेचं आहे. मात्र ज्यावेळी मल्टिपल चॉईस असतात, म्हणजे वरीलपैकी कुठलं बरोबर आहे किंवा कुठलं चुकीचं आहे, हे एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. मात्र ज्यावेळेला वन लाईनर प्रश्न येतो त्यावेळी डायरेक्ट उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मात्र जर तिथं उजळणी जर तुमची प्रॉपरली नसेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा इथं तुमचं गोंधळ उडलेला आहे 1-2 पर्यायामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क घेतलेली आहे तिथं, आणि त्यांनी सुद्धा तुमचा स्कोर जो आहे तो निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे. इथे रिस्क घ्या तुम्ही. जर तुम्हाला 2 पर्यायामध्ये जर गोंधळ उडतोय, रिस्क घ्या. मात्र रिस्क कधी घ्यायची? समजा एखाद्या विषयामध्ये 15 प्रश्न आहेत, ठीक आहे, आणि तुम्ही 10 एक्झॅक्टली बरोबर सोडवलेले आहेत, आणि उरलेले जे 5 आहेत प्रश्न वरचे तर ते आउट ऑफ आहेत. मात्र तुम्हाला तिथे 2 पर्यायामध्ये तुम्ही गोंधळ उडतोय, अशा वेळी तुम्ही रिस्क घ्या. मात्र इथे सुद्धा तुमचा स्कोर त्या विषयामध्ये कमी येतोय, इथं सुद्धा तुम्हाला गॅरंटी नाहीये. आणि पुन्हा इथं सुद्धा जर तुम्ही घेत असाल रिस्क तर 100% तुमचा स्कोर जो आहे तो निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे उजळणी नसणं हा सुद्धा एक मेजर ड्रॉबॅक आहे तुमचा. त्याच्यामुळे ही उजळणी व्यवस्थित प्रॉपरली करा. यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवा. एखादा चॅप्टर वाचल्यानंतर कशा प्रकारे तो चॅप्टरवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते बघा. त्या पद्धतीने त्या चॅप्टरची उजळणी होणं फार गरजेचं आहे. त्याच्या वाटलं तर शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट बनवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ते हायलाईट तरी महत्त्वाचे पॉईंट्सला हायलाईट करा. हायलायटरनी हायलाईट करा, येलो हायलायटरनी करा, किंवा तुमची जी काही मेथड असेल ती, जेणेकरून तिथं आपली नजर फिरल्या फिरल्या आपल्याला तो पॉईंट समजायला पाहिजे की याच्यामध्ये काय आहे. अशा पद्धतीने तुमच्या उजळणी ज्या आहेत त्या बसल्या पाहिजेत, ठीक आहे. तर आणि तरच इथून पुढच्या एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो बेनिफिट जो आहे तो होणार आहे. तर उजळणी नसणं हा सुद्धा एक मेजर तुमचा ड्रॉबॅक जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे की प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही प्रॉपररित्या सोडवलेल्या नाही आहेत. प्रश्नपत्रिकांचा जो आहे तो अभाव जो आहे हा याच्यामध्ये दिसून येतोय प्रश्नपत्रिका सोडवलेल्या नसल्यामुळं. आता प्रश्नपत्रिका सोडवलेल्या नसल्यामुळं झालेलं एक्झॅक्टली काय आहे की टाइम मॅनेजमेंट जे आहे हे तुमचं तुम्हाला पुरलेलं नाहीये. ऍटलिस्ट कमीत कमी एक्झामच्या आधी 5 तरी प्रश्नपत्रिका आयोगाच्या टाइम लावून तुम्ही सोडवल्या पाहिजेत, कमीत कमी आयोगाच्या. आता आयोगाच्या जर तुम्ही 21,000चा प्रश्नसंच जो आहे हा जर तुम्ही सगळा सोडवला असेल तरी त्या आयोगाचा प्रश्नपत्रिका सोडून तुम्हाला काही फायदा होणार नाही. पण ऍटलिस्ट आयोगाच्या धर्तीवर ज्या काही कोणत्या क्लासच्या असतील, ज्या टेस्ट सिरीज असतील, त्या ऍटलिस्ट 5 तरी कमीत कमी ह्या तुम्ही सोडवल्या पाहिजे टाइम लावून. जेणेकरून टाइम मॅनेजमेंट काय असतं, ते प्रेशर काय असतं हे तुम्हाला समजायला थोडीशी सुरुवात होईल. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका न सोडवल्यामुळे सुद्धा इथं तुम्हाला टाइम जो आहे मॅथ्स अँड रिझनिंगला असेल हा इथं तुम्हाला पुरलेला नाहीये. मी आधी सांगितलं की सगळे पॉईंट्स एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, हे तुमच्या लक्षात येते का बघा. आणि ह्या चुका इथून पुढे तुम्हाला करायच्या नाहीयेत ऍट एनी कॉस्ट. तरच तुमचे गट क ची पूर्वपरीक्षा असेल किंवा ज्या काही आता नोव्हेंबरमध्ये त्या 2025 होणार आहेत इथून पुढच्या एक्झामला, तर ह्या चुका तुम्ही इथून पुढे करू नका. तर आणि तरच तुम्ही ह्या दुष्टचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडू शकाल. पुढचा पॉईंट आहे की सिली मिस्टेक तुमच्याकडून झालेले आहेत. सिली मिस्टेक्स म्हणजे कशा झालेल्या आहेत बघा, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम बरोबर माहिती आहे, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा 2 असेल, हे तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला बरोबर माहिती आहे, पण तुम्ही चुकून एक या पर्यायाला गोल करून आलाय, ठीक आहे, चुकून एका पर्यायाला गोल करून आलाय. असं तुम्ही 2 ते 3 प्रश्नांचं असं सेम पद्धतीने तुम्ही करून आला, उत्तर तुमचं बरोबर आहे, पण चुकून तुम्ही वेगळ्या पर्यायाला गोल करून तुम्ही आलेला आहात. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही इथं गोंधळून गेलेला आहे. का गोंधळला आहे? प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस तुमची कमी पडलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या सिली मिस्टेक्स करून तुम्ही आलेला आहात. आता हे 2 ते 3 मार्क सुद्धा फार महत्त्वाचे असतात आपल्यासाठी कट ऑफ लाईन पूर्वपरीक्षेची पार करण्यासाठी. तर ह्या सिली मिस्टेक ज्या असतील ह्या इथून पुढे तुम्हाला करायच्या नाहीत, कसल्याही परिस्थितीमध्ये करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की माहिती नसणारे सुद्धा तुम्ही सोडून आलेले आहेत, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग मध्ये तुम्ही गेलेला आहात. आता काही जणांना सवय असते की 100 पैकी 100 मारून यायच्यात मला, मग तिकडे काही होऊ दे, 100 पैकी 100 मारून यायच्यात. आणि मग आता 100 पैकी 100 मारा तुम्ही, पण ज्या वेळेला
हे कधी मारू शकता. आता मगाशी आपण पॉईंट डिस्कस केली, 15 मधले तुम्हाला वाटते की फिक्स तुम्हाला माहिती की माझे 10 बरोबर येणार आहेत, त्यावेळी तुम्ही ते रिस्क घेऊ शकता, लक्षात घ्या. पण ज्या काही तुम्हाला माहितीच नाहीये, 2 पर्यायामध्ये गोंधळ उडतोय, ठीक आहे सोडवा, पण त्याला सुद्धा कंडिशन एक आहे की त्या विषयामध्ये तुमचा स्कोर जो आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे की माझे बरोबर येणार आहेत, तिथे तुम्ही रिस्क घ्या. पण जिथं तुम्हाला माहितीच नाहीये त्याला सुद्धा तुम्ही राऊंड मारून आला तर तुमचा 100% स्कोर हा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे, आणि जे तुमचे बरोबर आहेत त्यामधून तुमचे मार्क्स मायनस मध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे माहिती नसणारा सुद्धा जर तिथे रिस्क घेऊन जर तुम्ही सोडवत असाल तर ते मग फार मोठं चुकीचं ठरतं. ह्याच्या पाठीमागे कंडिशन एकच आहे की तुमचा त्या विषयामध्ये स्कोर जो आहे 15 मधले कमीत कमी 10 किंवा 8+ जरी आहे, हे तुमच्या बरोबर ॲक्युरेट तुम्हाला माहित असलं पाहिजे की हे माझं बरोबरच आहे. त्यावेळेला तुम्ही माहिती नसणारे हात घाला. पण विनाकारण काहीच माहित नाही, विषयामधलं सुद्धा तुम्हाला माहित नाहीये आणि माहिती नसणार सुद्धा माहित नाहीये, तर त्याच्यामुळे तुमचा स्कोर जो आहे तो निगेटिव्ह मध्ये चाललाय. त्याच्यामुळे ही सुद्धा चूक इथून पुढे तुम्हाला करायची नाहीये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की भीती वाटली. आता काही जणांना एक्झाम समोर आल्यानंतरच जास्त भीती वाटायला चालू होते. अगोदर वर्षभर खूप कॉन्फिडन्स असतो, सगळा अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं, मात्र परीक्षा तोंडावरती आली 10 ते 15 दिवसावरती यांना भीती वाटायला चालू होते. तर एक्झॅक्टली भीती जर तुम्हाला वाटत असेल तर हा जो ट्रेंड आहे हा कंटिन्युअस प्रत्येक परीक्षेला तुमचा चालू राहणार आहे. तर यासाठी ओव्हरकम करण्याचं पहिला म्हणजे प्रेशर घेऊ नका, ठीक आहे. प्रेशर अजिबात घेऊ नका की नाही झालं तर काय होईल, या निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स जे आहेत हे तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा आणून देऊ नका तुम्ही, पहिली गोष्ट म्हणजे. किंवा जर ह्या सगळ्या जर तुमच्या एकदा व्यवस्थित प्रॉपर अभ्यास झालाय तर तुम्हाला भीती वाटणारच नाही. तुम्हाला इथे कॉन्फिडन्स तुमचा जो आहे तो आत्मविश्वास जो आहे तो 100% वाटणार आहे. मात्र भीती वाटणं हे कारण याच्यामध्ये आहे. तर ह्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला PYQ ची प्रॅक्टिस करा. एकदा तुम्ही पुस्तक वाचले, त्याची रिव्हिजन सोबत चालू आहे, त्याच्यासोबत PYQ ची प्रॅक्टिस करा, थोडासा एक्सरसाइज करा, थोडीशी प्राणायामची प्रॅक्टिस जी आहे ती तुमची करायची आहे, जेणेकरून तुमचे निगेटिव्ह थॉट्स असतील हे तुमच्या मनामध्ये येणार नाही आहेत आणि तुमची भीती जी आहे ती तुम्हाला कमी व्हायला सुरुवात होईल, ठीक आहे. त्याच्यामुळे इथून पुढे एक्झामला अजिबात भीती तुम्ही वाटून दडपण अजिबात घेऊन परीक्षेला जाऊ नका, कारण जे येते ते सुद्धा मग या भीतीपोटी होणार नाहीये. त्याच्यामुळे भीती इथून पुढे अजिबात तुम्हाला वाटून घ्यायची नाही. तर त्यासाठी थोडासा एक्सरसाइज करा, थोडंसं प्राणायाम करा, PYQ ची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो तुमचा वाढून जाईल. जे प्रश्न विचारलेले त्याचे उत्तर बघून पुन्हा पुन्हा तीच सोडवा, जेणेकरून अजून तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेला जायची ती प्रश्नपत्रिका 100% सोडवा, जेणेकरून तुम्हाला वाटते की बाबा नाही आता माझं कट ऑफच्या पुढे मी कुठेतरी चाललोय. त्यावेळी तुमची भीती थोडीशी कमी व्हायला तुम्हाला सुरुवात होईल आणि तुमची प्रिलिम जी आहे ती तुम्ही कट ऑफ जे आहे तुम्ही पार करू शकाल, ठीक आहे. तर इथून पुढे भीती अजिबात तुम्ही वाटून घेऊ नका. पुढचा आहे की अति आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला नडतोय. काही जणांना अति आत्मविश्वास असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो की माझं सगळं झालंय, आता माझी प्रिलिम जी आहे ती 100% निघू शकेल. मग ते अति आत्मविश्वासाच्या नादामध्ये 3 ते 4 दिवस जे असतात ते कम्प्लिटली ब्रेकच घेऊन टाकतात ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि आपला माइंड जो अशा प्रकारचा असतो की ऍटलिस्ट रिकॉल तरी व्हायला पाहिजे. म्हणून मी मगाशी काय म्हटले की एखादं पुस्तक जर तुम्ही वाचलेलं असेल तर त्याला हायलाइट करत चला, ठीक आहे. ऍटलिस्ट शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये ऍटलिस्ट ते पेज तरी पलटून बघा. आता ओव्हर कॉन्फिडन्स राहिला, MPSC बरोबर पेपर सेट करतं, तुम्ही बरोबर पुन्हा निगेटिव्ह मध्ये जाता. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स राहून इथून पुढच्या परीक्षेला अजिबात कुणीही जाऊ नका, भले तुमचा IQ लेवल किती चांगला असू दे, पण ओव्हर कॉन्फिडन्स ठेवून इथून पुढे परीक्षेला जायचं नाहीये. आणि एक एक पायरी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पार करत जायचं आहे. आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजिबात राहू नका. जास्तीत जास्त व्यवस्थित रिव्हिजन करा, टाइम मॅनेजमेंट फॉलो करा, स्टडी शेड्यूल फॉलो करा आणि सिली मिस्टेक्स मेन म्हणजे करू नका. PYQ ची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन पेपरची व्यवस्थित प्रश्नपत्रिका परीक्षेला जायची ते 100% सोडवा. ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका. काय होते, मी प्रश्नपत्रिका नाही सोडवलं तर माझी डायरेक्ट परीक्षेला गेलो तरी माझं ते होऊ शकेल, मग इथे टाइम मॅनेजमेंट जमत नाही तुम्हाला. मग इथे 100% तुमचे मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न राहू शकतात किंवा इतर विषयाला तुम्हाला जो आहे तो परीक्षेमध्ये वेळ मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मधून लवकरात लवकर बाहेर तुम्ही पडणं फार गरजेचं आहे. एक परीक्षार्थी बनून आपल्याला परीक्षेला जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे की PYQ ची प्रॅक्टिस जी आहे ती तुमची कमी पडलेली आहे. कमी पडली याचा अर्थ का, कारण तुमचा 2 पर्यायामध्ये गोंधळ 100% उडतोय. PYQ ची प्रॅक्टिस कमी पडल्यामुळे काय झालं, मॅथ्स अँड रिझनिंगची तुम्ही PYQ सोडवलेलेच नाहीयेत. ट्रेंडच तुम्हाला माहित नाही कशा पद्धतीने प्रश्न पडणार आहेत. जर ट्रेंड माहित नसेल तर नुसतं एखादं पुस्तक पाठ करून काय उपयोग आहे. परीक्षेमध्ये जर प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर त्याचा उपयोगच काय मग त्या पुस्तकाचं पाठांतर करून. त्याच्यामुळे PYQ ची प्रॅक्टिस करणं इथून पुढे तुम्हाला मस्ट आहे, कंपल्सरी आहे आणि ते करावीच लागेल. तरच तुम्ही त्या MPSCच्या प्रश्नपत्रिकाशी तुमचं माइंड जे आहे हे थोडंसं कोलॅब होईल आणि त्यानुसार तुमच्या माइंडला सवय लागेल कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला जे आहे ते सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे PYQ ची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर नुसता GSच वाचत बसलाय, पुस्तकच वाचत बसलाय, पण जर माहितच नसेल कसे प्रश्न पडतायत तर हा सुद्धा एक ड्रॉबॅक तुमचा राहू शकतो की तुमचे कट ऑफ जे आहे हे कुठेतरी तुमची मार्क जे असतील ते तुमचे निगेटिव्ह मध्ये जात आहेत, ठीक आहे. तर हे सुद्धा एक तुमचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर काही विषय जे आहे ते सोडून दिले मी. आता काही जणांना असं वाटतं की मी 1-2 विषय करून जातो, माझं काम होऊ शकतं, ठीक आहे.
तर ह्या 2 विषय करण्याच्या नादामध्ये बाकीचे जर विषय जर तुम्ही सोडून देत असाल तर त्याला काहीच अर्थ उरत नाहीये. एमपीएससी कंबाईनच्या पूर्वपरीक्षा अशी आहे की तुम्हाला प्रत्येक विषयाला समान वेटेज देणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही प्रत्येक विषयाला जर वेटेज दिलं नाही तर तुमचं डायरेक्ट बघा, आता मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला सांगितलं डायरेक्ट 20%, करंट अफेअर्स सांगितलं डायरेक्ट 15%, म्हणजे 15 प्रश्न म्हणजे 100 पैकी बरं का, म्हणजे 20% इथं झाले, 15% झाले, म्हणजे झाले किती बघा, हे जवळपास 35% वेटेज इथं झालं. आणि जर हे तुम्ही 2 विषय जर ड्रॉपला टाकले तर उरला पेपर तुमचा कितीपैकी विचार करा तुम्हीच. आणि त्यामधून सुद्धा सगळं बरोबर येणार आहे का? सगळं बरोबर येऊ शकत नाही, काहीतरी मार्क निगेटिव्ह मध्ये जाणारच आहेत. मग इथं पुन्हा तुम्ही एकदा कट ऑफच्या लाईनच्या कुठेतरी खाली असता. त्याच्यामुळे सगळ्या विषयांना समान वेटेज देणं फार गरजेचं आहे. इथून पुढे गट कची असेल किंवा इथून पुढच्या सगळ्या एक्झाम असतील त्यांना व्यवस्थित समान वेटेज द्या. आणि PYQ जर एकदा तुम्ही बघितले तर कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेले आहेत त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन तुमचं प्लॅनिंग जे आहे तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, तर आणि तरच तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर जे आहे ते पडू शकता. त्याच्यामुळे काही विषय सोडून देऊ चालणार नाही आपल्याला, सगळ्या विषयांना समान वेटेज देऊन आपल्याला पुढे गोष्टी नेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर स्टडी शेड्यूल जे आहे ते तुमचं प्रॉपर जे आहे ते होऊ शकले नाही. स्टडी शेड्यूल प्रॉपर नसलं म्हणजे काय, तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सकाळी लायब्ररीमध्ये गेला आणि हिस्ट्रीच करताय, समजा हिस्ट्रीला मला 1 तास द्यायचा आहे, हिस्ट्रीला मला 1 तास द्यायचा आहे, मात्र इथं तुम्ही 2 ते 3 तास हिस्ट्रीच घेत बसलाय, 2 ते 3 तास हिस्ट्रीच घेत बसलाय. हे कशामुळे झालेलं आहे? कारण तुम्ही कंटिन्युअस अभ्यास केलेला नाहीये. ठीक आहे, एक्झाम तोंडावरती आल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी जर चालू केल्या तर तिथं स्टडी शेड्यूल तुमचं प्रॉपर होऊ शकत नाही. तिथे तुमचं कुठेतरी ड्रॉबॅक जो आहे तो राहू शकतो. त्याच्यामुळे आत्तापासूनच त्या विषयाला, समजा तुम्हाला आठवड्याला 2 विषय ठेवायचे आहेत किंवा एका महिन्याला 2 विषय घ्यायचे आहेत, असं त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करून स्टडी शेड्यूल प्रॉपर ठेवा. म्हणजे स्टडी शेड्यूल एकदा प्रॉपर झालं, त्या विषय तुमचा प्रॉपर झाला, रिव्हिजन झाल्या, क्वेश्चन पेपर सोडवले तर आणि तरच, आणि PYQ जर प्रॅक्टिस करून गेला तर 100% तुमची प्रिलिम निघू शकते. मात्र स्टडी शेड्यूलच प्रॉपर नाही आहे, एकाच विषयाला तुम्ही जास्त वेळ देताय, मग दुसरा विषय कुठेतरी पेंडिंग राहतो, मग कुठल्याच विषयाला व्यवस्थित तुमची प्रॉपर रिव्हिजन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचे मार्क जे आहे ते निगेटिव्ह मध्ये जात आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅकअप माइंडला राहू देत. त्याच्यानंतर चालू घडामोडी काही जणांना अवघड गेलेला आहे बघा. आता चालू घडामोडी अवघड जाण्याचं मेन रिझन आहे की परीक्षेच्या तोंडावरती आल्यानंतर 7 ते 10 दिवस आपण या विषयाला वेळ देतोय आणि 7 ते 10 दिवसामध्ये फक्त तुमचं एकदाच रीड होऊ शकतं, याची उजळणी तुमची होऊ शकत नाही प्रॉपर पद्धतीनं. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये तुमचा पुन्हा एकदा 2 पर्यायामध्ये गोंधळ उडू शकतो. त्याच्यामुळे ह्या विषयाला आत्तापासूनच गांभीर्यपूर्ण घ्यायला चालू करा. मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स याचा तुम्ही एक सेट बनवून ठेवा की मला ह्या विषयाला कंपल्सरी वेळ देणं म्हणजे देणंच आहे. बाकीचं तुम्ही GS मध्ये कसंही तुम्ही शफल त्याच्यामध्ये करू शकता, आठवड्याला 2 विषय, महिन्याला 2 विषय, तुमच्या सोयीनुसार तुम्ही कसे करू शकता. मात्र मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे विषय असे आहेत त्यांना प्रॉपर पद्धतीने न्यावेच लागतील, सोबत न्यावेच लागतील. तोंडावरती आल्यानंतर हे विषय करण्यासारखे नाही आहेत, लक्षात घ्या. आणि हे जर तुम्ही 2 विषय जर ड्रॉपला टाकले तर पूर्व परीक्षेचा कट ऑफ तुमचा लवकरात लवकर पार होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या 2 विषयांना तुम्ही जे आहे ते साईडला ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे कंटिन्युअस तुम्हाला सोबत न्यावेच लागणार आहेत. त्याच्यामुळे हे जे सांगितलेले पॉईंट्स आहेत ते तुमच्या कुठेतरी लक्षात ठेवा की ह्यामध्ये तुमचा कुठला ड्रॉबॅक आहे किंवा काय तुम्हाला जे आहे ते प्रॉब्लेम देतोय जेणेकरून तुमचा कट ऑफ जो आहे ते कमी लागतोय. तर त्यामधून ओव्हरकम कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या मिस्टेक्स आहेत ह्या इथून पुढच्या परीक्षेला कृपया करू नका, नाहीतर ह्याच दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकून जाताल आणि 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशीच वर्ष निघून जातात. मग पुन्हा टेन्शन, फ्रस्ट्रेशन, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर 1 ते 2 वर्षामध्ये पोस्ट कशी मिळेल ह्या दृष्टीतून पावलं टाकण्यासाठी ह्या ज्या तुम्हाला सांगितलेल्या चुका असतील ह्या इथून पुढे चुका तुम्हाला अजिबात परीक्षेला करायच्या नाहीयेत. 100% तुमची पूर्व परीक्षा जी असेल निघू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स फक्त ठेवू नका आणि या सांगितलेल्या मिस्टेक सुधारा. 100% तुमची कट ऑफ जी आहे ती तुम्ही पार करू शकाल. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल मला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं आहे. तर नक्कीच तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.